लायन्स क्लब कराड नक्षत्र आयोजित केलेले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अधिकृत भेट उत्साहात संपन्न. अध्यक्ष लायन इला जोगी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर DSRM मुकबधीर विद्यालय येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MGF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब कराड नक्षत्रने वृक्षारोपण, आरोग्य स्वच्छता मार्गदर्शन, नेत्र तपासणी शिबिर, चित्रकला प्रदर्शन, महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार, सॅनिटरी पॅड व पुस्तक वाटप, सदस्य सन्मान, नव्या सदस्यांचे प्रवेश सोहळा राबविण्यात आले. या कार्यक्रमास लायन नरशिव सांगोडकर, डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी लायन विनया चिखले, लायन अनुप दरेकर, प्राचार्य घाडगे उपस्थित होते. डॉक्टर लायन अनघा राजगुरू यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच सचिव लायन ज्योती शाह आणि लायन रोहिणी एरम यांचे नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित होते. सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. संपादिका विद्या मोरे, कराड. ते प्रांतपाल माननीय MGF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले सर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर माननीय सांगोडकर सर, तसेच त्याच्याबरोबर इथे उपस्थित असलेले डिस्ट्रिक्टच्या फर्स्ट लेडी इथे उपस्थित असलेले लायन्स सर्व माझ्या मैत्रिणी सदस्य. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अनघा राजगुरू मॅडम, अशा महिलांचा आपण सत्कार करणार आहोत. मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि थँक्यू. शाळांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर होते. तिथं त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता आणि त्या दरम्यान ते असं लायन्स क्लबचे मेंबर होते. डॉक्टर DSRM साहेब आमचे बाबा वाजवी बाबा त्यावेळी लायन्स क्लबचेच मेंबर होते. लायन्स क्लबच्याच काही लोकांची प्रतिक्रिया यायची. We are very fortunate for that. Again, organized and organized. हो, सगळ्या 1, 2, 3 मागच्या ते असं म्हणजे होय, असं म्हणजे होय. ओके, छान आहे. मी असं वाटतं प्रश्नच नाही. तिचा चेहरा एकदम छान ठेवतो ना. तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. हात धुता. करेक्ट. बस आजच्यासाठी एवढा डोस दिला. ओके, थँक्यू सो मच.
तिला दैवत असतं तर ती शिक्षक असते आणि त्यात ती मुलं एक वेळ परवडली पण अशी मुलं ज्यावेळेस असतात त्यावेळेस किती पेशन्स लेवल लागत असते. कारण त्या मुलांना एखादा धपाटा तरी हल्ली मारता येत नाही हो, कारण ते फार प्रेस्टिजियस झालेलं आहे. पण आम्ही धपाटे खाऊनच मोठे झालो. परंतु ह्या मुलांना शिकवणं आणि आणि त्या पद्धतीनं मुलींची काळजी घेणं आधी कोणी मुली आपल्या पाठवतं इथे एक वैशिष्ट्य हे का तर आपण तेवढा विश्वास जपलाय म्हणून पेरेंट्स आपल्या मुलींना पाठवतात. बरोबर आहे ना? म्हणजे तेवढा विश्वास संपादन केल्याचे कोणी मुलं आपली अशी पाठवत नाही, मुली तर नाही. पण तेवढं आपलं काम चांगलं आहे आणि अशा कामामध्ये नक्षत्र पुढे आहेत. एकूण 24 नक्षत्र आहेत आपल्याकडे, त्यातले आता 13 नक्षत्र इथे हजर आहेत. बरोबर आहे ना? आणि हे सर्व आता मला सांगा आपल्या सोडा, पण ह्या मुलींना किंवा ह्या मुलांना हे देवी नाही वाटत असेल. कारण हे जे काय सांगतेय ते त्यांना आणि त्यांच्या पद्धतीनं सांगते. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट जे देव कुठं आकाशात किंवा ह्याच्यात शोधायची गरज नाही हो, कुठल्या स्वरूपात असेल आपल्याकडे. मी थोडासा मी कीर्तन करते त्यामुळे थोडंसं ह्याच्यातनं जातो मी. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडे म्हटलं जातं की हिंदू धर्मात एवढे देव तेवढे देव नाही, तसं नाही आहे. ते हिंदू धर्मामध्ये देव भरपूर नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये जो आपल्याला वेळेला आपली गरज पूर्ण करण्यासाठी जो येतो तो आपल्याकडे येतो. तुम्हाला मिळून शांत झोप लागावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला इथं आणल्याबद्दल. थँक्यू. चित्रेकरांचा आभार मानते. म्हणजे अगदी फ्रॉम परफेक्ट वेळेवरती माझ्याकडे हजर होते. त्यामुळे आपण प्रोग्राम वेळेवर चालू करू शकतो. संकल्पग्रुप म्हणून आम्ही सगळा फॉर्म केला होता नागपूरमध्ये. त्यामध्ये मी महाराष्ट्र पार पाडील आणि या परिवारामध्ये सक्रिय सहभागी होईल.